असं वाटते आम्हाला फसवते. आम्ही काय इकडे भीक मागत खायचं काय? लवकर दे पैसे माझे, आणि नाही तर तुझी गाडी भंगारात टाकून जाईल. आणि एकतर बाहेर ठेवून उंदीर आणि वायर चावली. अच्छा. आणि मग आम्ही पैसे कुठून द्यायचे? बरोबर आहे. तू आमचे पैसे लवकर नाही दिलेस तर तू जेलमध्ये गेलीस. जर तिने तिचं शव भेटत नाही ना, कुठं ठाण्याला लावलंय ना. अच्छा. म्हणून तिकडं आम्ही इतक्या लांब नाही जाऊ शकत. आम्ही इंडियाच्या बाहेर आम्हाला मना केलाय जायला. ती इंडियाच्या बाहेर आहे कुठं, मग आम्हाला मना आहे. ठाणा इंडियाच्या बाहेर. इंडियाच्या बाहेर कोण बोललं जायला? हो ना. आपल्या इंडियाच्या आतमध्ये कुठे ठाण्याला नाही थांबू शकत. इंडियाच्या बाहेर आम्हाला काही तिकडे एंट्री देणार नाही. इंडियाच्या बाहेर नाही, आम्ही पाकिस्तानच्या जागेवर जाणार. आम्हाला माहितीच नाही पडणार कोणता इंडिया आहे का पाकिस्तान. असं वाटते आम्हाला फसवते. म्हणजे मी ना पैसे उद्या करून देणारच नाही. मी कुठून देऊ पैसे? माझ्याकडे पैसे आहेत का? मी कसे देऊ? पैसे असते तर मी तुम्हाला दिले. पैसे असते म्हणजे आम्हाला काय तू नाही सांगायचं. आम्हाला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हो, पाहिजे म्हणजे पाहिजे. बरोबर. आम्ही काय इकडे भीक मागत खायचं काय? एक रुपये खायचे. आणि तू कुठं फिरत होती? कुठे नाही, घरी होतो मी. आणि मग पप्पांना फोन आला बाबाचा. तर पप्पा बाबाकडे, बाबाने घ्यायला गेलाय. आणतायत बाबांना तशी. मुंबई नाही, मुंबई नाही, ठाणा. तुझे पप्पा काम काय करतात? कुठे करतात सांगू? दादरला. ट्रेनच्या पटरीवर, रोडवरती. काय काम करतात? कचरा असतो ना, कचरा जे सगळे लोक रोडवरती भाजी बिजी फेकतात. पप्पा जर कामाला असले, दादा आणि मी आणि मम्मी पप्पांना पहिले मावशीकडे आम्ही जात असणार, गीता मावशीकडे. मग पहिले मी पप्पाकडे गेली, दादरला. आणि मग पप्पा दिसत नव्हते. मग पप्पाला कॉल केला. मग पप्पा दिसले कॉल करताना, हॅलो बोलत. मग मी पप्पाला बोलली पप्पा कुठे जायचंय? पप्पा बोलले गीता तुझ्या इकडे जायचंय आपल्याला. अच्छा. तिने नवीन घर घेतलंय ना. अच्छा. नवीन घरात आली ना, त्यांची घरभरणी होती ना. अच्छा. ओठांवर काय लावलं ग? ओठांवर काय लावलं? लिप बाम. लबुबू वाला असतो ना, असा पकडायचा. अरे वा, ते पण आहे तुझ्याकडं? चमकीवाला.